रामू वर्मा रोजंदारीचं काम करत होता। दररोज येणाऱ्या पैशावरच त्याचं घर चालत होतं। त्याला दारू पिण्याची वाईट सवय होती। रामूचं दारू पिणं पत्नीला खटकत होतं, त्यामुळे दोघांमध्ये सतत खटके उडत होते। सोमवारी रात्री रामू दारू पिऊन घरी आला। जेवण झाल्यानंतर त्याच कारणामुळे दोघात कडाक्याचं भांडण झालं। रुबी नाराज झाली, त्यानंतर तिनं टोकाचं पाऊल उचललं। दोघांना 4 आणि 3 वर्षाचा मुलगा आहे। आई आणि बापानं आयुष्य संपवल्यानंतर 2 मुलं पोरकी झाली आहेत। कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळलाय। कुटुंबीय लग्नासाठी बाहेर गेले होते। रात्री जेवणानंतर नवरा बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं। रागाच्या भरात पत्नीनं गळफास घेत आयुष्य संपवलं। नवऱ्यानं पत्नीला मृत अवस्थेत पाहिल्यानंतर स्तब्ध झाला। त्यानंही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला। त्याआधी त्यानं आपल्या दोन्ही मुलांना खोलीच्या बाहेर काढलं, त्यानंतर फाशी घेत आयुष्याचा शेवट केला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत चौकशी सुरू केली। दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेत। फॉरेन्सिक पथकाकडून घराची टेहाळणी करण्यात येते। पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरू आहे। सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडल्याची नोंद पोलिसांनी केली आहे। नवरा बायकोच्या आत्महत्येमुळे मेरापूर गावात हळहळ व्यक्त करण्यात येते। धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली। हमीरपूर मधील मेरापूर गावात कौटुंबिक वादातून नवरा बायकोनं टोकाचं पाऊल उचललं।